पूर्व युरोपमधल्या मोल्दोवाची राजधानी किशिनौ इथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल मोल्दोवाच्या राष्ट्राध्यक्ष माइया संदू यांची भेट घेतली। यावेळी उभय नेत्यांमध्ये शिष्टमंडळ स्तरीय चर्चा झाली। द्विपक्षीय सहयोग दृढ करण्याच्या मुद्द्यावर चर्चेचा भर होता। कृषी, व्यापार, पायाभूत सुविधा, आरोग्य सेवा, औषध निर्माण, नवीकरणीय ऊर्जा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता अशा क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय सहयोग बळकट करण्याबाबत चर्चा झाली, असं राष्ट्रपती मुर्मू यांनी चर्चेनंतर संयुक्त निवेदनात सांगितलं। राष्ट्रपती मुर्मू यांनी चिशिनौ इथे मोल्दोवाच्या राष्ट्राध्यक्षांसोबत भारत मोल्दोवा व्यापार मंचाला संबोधित केलं। यावेळी राष्ट्रपती मुर्मू यांनी दोन्ही देशांमधील वाढत्या सहकार्यावर प्रकाश टाकला। या संवादामुळे नवीन भागीदारी आणि नाविन्यपूर्ण सहयोगाचा पाया रचला जाईल आणि दोन्ही देशांमधील आर्थिक सहकार्य नव्या उंचीवर पोहोचेल असा विश्वास व्यक्त केला। विकसित भारत 2047च्या लक्ष्याअंतर्गत विश्वास आणि भागीदारीवर आधारित समृद्धी भारताला अपेक्षित आहे, असं त्या म्हणाल्या। भारतीय कंपन्यांसाठी मोल्दोवा नवीन गुंतवणूक केंद्र म्हणून उदयाला येत असल्याचं त्या म्हणाल्या। त्याने तिथल्या उद्योजकांना भारतात गुंतवणूक करण्याचं निमंत्रणही दिलं। राष्ट्रपतींनी मोल्दोवाच्या संसदेचे अध्यक्ष इगोर ग्रोसू यांची भेट घेतली आणि द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याच्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार केला। भारतीय समुदायाशीही राष्ट्रपतींनी संवाद साधला। विशेषतः भारतीय विद्यार्थ्यांशी आणि फ्रेंड्स ऑफ इंडिया या समूहाच्या सदस्यांशी भेट घेऊन त्यांनी त्यांचे योग साधनेबद्दलचे अनुभव जाणून घेतले।